आजची रेसिपी आहे सोयाबीन फ्राय. सोयाबीन फ्रायसाठी मी सोयाबीन इथे 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घेतले होते. त्यानंतर त्यांना बारीक कापून घ्यायचं आहे. मी ते तवा घेतलेला आहे. तव्यामध्ये ॲड करायचं आहे 4 चमचे तेल. तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडासा जिरं घालायचं आहे. जिरं तडतडल्यानंतर आपल्याला घालायचं आहे कांदा. मी इथे 2 कांदे घेतलेत मीडियम आकाराचे आणि त्यांना छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे किसलेला अद्रक आणि लसूण. मी लसणीच्या 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रकचा छोटासा तुकडा. यांना पण उग्र वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड करायचं तर आपला टोमॅटो. मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो इथे घेतलेले आहेत. त्यांनासुद्धा छानपैकी परतून घ्यायचं आहे. दुसरा मसाला कोणताही आपण ग्रेव्ही वगैरे ॲड नाही करत आहोत. सो कांदा आणि टमाटर छानपैकी शिजणं हे गरजेचं आहे. ते जेव्हा स्मॅश होतील तेव्हाच आपला जो बेस आहे तो छान बनेल आणि तो मसाला सगळा सोयाबीनला व्यवस्थित लागेल. आता बघू शकता टोमॅटोसुद्धा स्मॅश झालेले आहेत. त्यात मी मसाले ॲड करते. मसाल्यामध्ये मी पाव चमचा हळद घेतलेली आहे. एक छोटा चमचा गरम मसाला आहे. गरम मसाला स्किप करायचा नाही, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मी ॲड केलेली आहे लाल मिरची पावडर. ही फक्त रंगासाठी आहे. आणि 1 चमचा मालवणी मसाला. या सुक्या मसाल्यांना पण आपण छान परतून घेऊया कांदा टोमॅटोमध्ये. आणि तेल सुटेपर्यंत हा जो चटणी आहे ही एक प्रकारची ती आपल्याला परतून घ्यायची आहे, छान शिजून घ्यायची आहे. जर तुम्हाला वाटलं ही चटणी कुठेतरी तव्याला भांड्याला चिटकते तर तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता. जर असं म्हणजे शिंतडायचं आहे पाणी. बघू शकता छानपैकी झालेलं तेल साईडने सोडलेलं आहे मसाल्याने. आता त्यात ॲड करायचे आहेत आपल्याला सोयाबीन ॲड करायचे आहेत. बघू शकता मी कसे मध्यम आकाराचे कापलेत. त्यानंतर मी ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ. आणि मीठ घातल्यानंतर आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. झालेलं आहे मिक्स करून. आता मी ॲड करते थोडीशी कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा छानपैकी 2 मिनटं परतून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि शेवटला गॅस बंद करायचा 2 मिनटांनी. गॅस बंद करून झाला की त्याच्यावरती छोटासा एक लिंबाचा तुकडा घ्यायचा कापून आणि लिंबू पिळायचं आहे. तिखटपणा मेंटेन करण्यासाठी लिंबू इथे हेल्प करतो. त्याचबरोबर ह्याची चवसुद्धा छान येते.